शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री बोलत होते. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नागरिकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी भुसे यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. भुसे म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत 3.25 लाख शेतकऱ्यांना 1,65,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून 86 शेतकऱ्यांना 1,70,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यात नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यवाही करत राज्य अभ्यासक्रमात CBSEच्या चांगल्या गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगावा असे आवाहन दादाजी भुसे यांनी केले. सन 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 3.25 लाख शेतकऱ्यांना 1,65,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून 86 शेतकऱ्यांना 1,70,00,000 मंजूर करण्यात आलेले आहे. कृषी यांत्रिकीकरणातून ट्रॅक्टर आणि इतर अवजारांसाठी 35 शेतकऱ्यांना 13 लाखाचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.